महत्वाची बातमी, ठाकरे गटासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झालाय का? कारण विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाही। विधिमंडळाची ठाकरे गटाला पत्राद्वारे ही माहिती आहे आणि या संदर्भात 25 नोव्हेंबर 2024ला ठाकरे गटानं विधिमंडळाला पत्र लिहिलेलं होतं। महत्वाची बातमी आपण पाहताय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की विधिमंडळ सचिवालयाला ठाकरे गटाकडून 25 नोव्हेंबर रोजी पत्र देण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये विरोधी पक्ष नेता निवडण्यासंदर्भात जी विधीची नियमावली आहे ती नियमावली मागवण्यात आली होती, परंतु त्याला विधिमंडळाने आता ठाकरे गटाच्या पत्राला उत्तर दिलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता निवडण्यासंदर्भात कोणतीही अशी तरतूद जी आहे ती नियमावलीमध्ये नाहीये किंवा जी आतापर्यंत चर्चा सुरू होत्या की विधिमंडळाच्या 10% सदस्य जे आहे ते समोरील पक्षाचे निवडून येणं गरजेचं आहे असं देखील चर्चा सुरू होत्या, परंतु असा देखील कोणताही नियम जो आहे तो त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही। केवळ विधानसभा अध्यक्ष हा निर्णय घेत असतात अशी माहिती जी आहे ती ठाकरे गटाला पत्राच्या वतीनं देण्यात आलेली आहे। जेव्हा ठाकरे गटाने नियम मागवले होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हे पत्र दिलं होतं। त्यानंतर भास्कर जाधव यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेत असतात असं उत्तर देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता ठाकरे गटाला म्हणजे महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकतं असंही शक्यता जी आहे ती आता जास्त आलेली आहे, कारण आता आजपासून अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आता विरोधी पक्ष नेत्या संदर्भात पत्र देखील अध्यक्षांना देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता नक्की विरोधी पक्ष नेता कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।